नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला मेथीची जुडी घ्यायची आहे. ती निवडून घ्यायची आहे. निवडल्यानंतर तिला स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. बारीक कापून घ्यायची, मस्त आधी धुवून घ्यायची आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे परातीत पीठ. जेवढे तुम्हाला पराठे बनवायचे तेवढे पीठ घेऊ शकता. आपण त्याच्यात ओवा टाकतोय. ओवा टाकल्याने आपल्याला त्रास होत नाही, पचनाला चांगले असता ओवा. मी 1.5 चमचा तिखट टाकते याच्यात 8 पराठे होऊ शकतात इतकं पीठ घेतलंय मी. 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, आणि चवीनुसार मीठ. जर तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवाल तर लहान पोरं सुद्धा आवडीने खातात. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनमध्ये जर का पोरांना दिला तर पोरं टिफिन फिनिश करूनच घरी येतात. खूप छान लागतो, सॉससोबत छान लागतो, पोरं आवडीने खातात. थोडंसं तेल टाकू आपण त्याच्यात. असं जर का आपण लहान पोरांना भाजी पोळी दिली तर ते खात नाही. पराठे जर का केले तर भाजीही संपते आणि पोळीही संपते. पोरांच्या हेल्थसाठी खूप छान असतं. अशा पद्धतीने त्याला चुरून घ्यायचं आहे. तेल टाकल्यामुळे गाठी होता, म्हणून ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण त्याच्यात मेथी टाकू. मेथी ही आधी एकत्र करून घ्यायची, नंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात. जर आधीच पाणी टाकलं तर मेथी धुतल्यामुळे मेथीमध्ये बाकीचं पाणी असतं, ते कणिक पातळ होऊन जाईल. म्हणून आधी आपल्याला मेथीतल्या पाण्यानेच ते कणिक एकत्र करून घ्यायची आणि हळूहळू लागता पाणी टाकून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची मेथीच्या पराठ्याची. छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. जितके छान कणिक मळाल तेवढी छान पराठे येतात. अशा पद्धतीने बघू शकता. छान कणिक मळून झाले. कणिक मळल्यानंतर थोडंसं तेल टाकून तिला साईडला ठेवली आहे. लास्ट स्टेजला थोडंसं तेल टाकून मळून घ्यायची आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊ. अलगद हळू हाताने आपल्याला पराठे लाटायचे. पराठ्याची कणिक पातळ नाही करायची, नाहीतर ते चिटकता खाली. थोडी घट्टसर भिजायची तिला. पीठ लावून चारी बाजू मस्त पॅक करायचे आहे. मग आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे. हळू हाताने मस्त गोल आकार देऊ पराठेला.
हिवाळ्यात पराठे खूप छान लागतात आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. मस्त गोल आकार द्यायचा आहे. आत थोडं जाडसर ठेवायचं आहे आणि आजूबाजूने लाटायचं आहे आपल्याला. छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाल्याशिवाय आपल्याला पराठा त्याच्यावर टाकायचा नाही आहे. पहिल्या पराठ्याला थोडं तेल लावून टाकायचं आहे, जेणेकरून पराठा चिपकत नाही. वरून तुम्ही बटर, तूप, तेल जे तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता. उलथणीने ते तेल पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा कोरडा कोरडा वाटत नाही आणि पूर्ण तेल पसरतं. आता परत या बाजूने तेल टाकून त्याला शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅस मीडियम ठेवायचा आहे. हाय फ्लेम ठेवली तर तो जळून जातो लगेच. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हेल्दी ब्रेकफास्ट आहे. पटकन होणारा आणि चवीला स्वादिष्ट लागणारा, खूप खमंग असा वास येतोय आपल्याला. गरमागरम पराठे नुसतं तेल टाकून जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. आणि सॉससोबत दिले किंवा तुमच्याकडे तिळची चटणी असेल, तीळ शेंगदाण्याची चटणी असेल तर तिच्यासोबत खाल्ला तरी खूप छान लागतो. तुम्हाला तिळची चटणी बनवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन बघू शकता. अशा पद्धतीने दुसरा पराठाही शेकून दाखवते. छान तेल लावून त्याला परतवायचं आहे. तेल लावल्याने ते कोरडा वाटत नाही, म्हणून आपण आणि खातानाही कोरडं कोरडं नाही लागत. खूप छान असं लागतो. थंडीच्या दिवसात खायलाच पाहिजे मेथीची भाजी. लहान मुलं मेथीची भाजी खात नाही, मोठे माणसंही खात नाही, म्हणून अशा पद्धतीने जर का बनवलं तर सगळेच खातात. गॅस फुल नाही करायचा आहे, मीडियम आचेवरच आपल्याला पराठा बनवायचा आहे. मस्त छान फुलतोय पराठा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकता खूप छान झाला आहे पराठा. थँक्यू.